नमस्ते विद्यार्थ्यांनो, इयत्ता 5वी नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करत असताना आपण शब्दतरंग प्रश्नपत्रिकेमधील पुढील 10 उदाहरणे आज पाहणार आहोत. चला तर पाहूया. 51 क्रमांकाचं उदाहरण काय दिलेलं आहे ते. उदाहरण वाचूयात. एक रेलगाडी सकाळी 7:30 वाजता पुण्याहून सुटते आणि रात्री 12:15 नागपूरला पोचते. तर रेलगाडीला पोचण्यासाठी किती वेळ लागला असं विचारलेलं आहे. तर पहा, रेलगाडी पुण्याहून किती वाजता निघते? सकाळी. ही वेळ महत्त्वाची, सकाळी, हे लक्षात घ्या. मग निघण्याची वेळ आपल्याला माहीत आहे आणि पोहोचण्याची वेळसुद्धा माहीत आहे आणि आपल्याला विचारलं आहे किती वेळ लागला. मग इथं मात्र आपल्याला काय करावं लागेल? एकतर दुपारच्या 12 वाजेपर्यंत काढावं लागेल. नंतर हे 12:15 किंवा हीच वेळ, हे बघा रात्री आहे, रात्री 12:15 म्हणजे पोचलेली वेळ काय आहे? समजा हे आपण रात्री 12:15 म्हणजेच ह्याला आपण काय म्हणू शकतो? करेक्टली नाही पण उदाहरण सोडवण्यासाठी 24:15 बरोबर. आता हे 24:15 खरं तर घड्याळामध्ये हे 00:15 असं 24 ताशी घड्याळामध्ये दाखवलं जातं. अलग लक्षात. परंतु आपल्याला 24:15 याच्यामधून सुरुवातीची निघालेली वेळ पहा, हे वजा करावे लागेल. म्हणजे 7:30 हे वजा केल्यानंतर पहा काय येईल? तर 5. आता हे असं करता येणार नाही, बरोबर आहे की नाही? मग आपल्याला हे 15 मिनटं आहेत, 30 मिनटं आहेत. मग इथला 1 तास हे 23 आणि इथं हे 15 आणि 60 75. मग आता हे 5ला 5, 7मधून 3 गेले 4 आणि हे 13मधून 7 गेले तर काय राहणार आहे? 6 आणि इथं मात्र 1. म्हणजेच 16 तास 45 मिनिटे असं पर्यायामध्ये आपल्याला कुठं दिलेलं आहे पहा बरं. तर 16 तास 45 मिनिट, पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. आलं लक्षात. यानंतर पाहूयात उदाहरण क्रमांक 52. रात्री 3:04 ही वेळ अशी लिहिली जाते. सोपं उदाहरण आहे पण यामध्ये सुद्धा चुकतात. रात्री किती वाजून म्हटलेलं आहे? 3:04 ही वेळ लिहायची आहे आपल्याला. आणि हे तुम्ही पाहिलं असेल कशी लिहिले जाते. तर या ठिकाणी आपल्याला पर्यायाकडं नाही पाहायचं, आपल्याला रात्री म्हटलं आहे. रात्री म्हणजे कधीची असतील रे? पहाटेचीच असणार ना. म्हणजे 3:04. आता रात्री म्हणजे पहाटेचे, पहाटेसाठी आपण काय लिहितो? AM. आणि जर दुपारनंतरचे असतील तर PM असं लिहितो. हे 12 ताशी घड्याळात याला वेळ आली बाळांनो. 12 ताशी घड्याळामध्ये. कोणत्या? 12 ताशी घड्याळामध्ये. मग आपल्याला असा पर्याय कुठं आहे ते पाहावं लागेल. 3:04 हे पहा, पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया 53 उदाहरण. काय उदाहरण? 10 फेब्रुवारी 2020 सोमवार होता. तर 2020 साली 1 एप्रिलला कोणता वार होता? उदाहरण क्रमांक 53. पहा, आपल्याला 10 फेब्रुवारी 2020 चा वार दिलेला आहे. कोणता वार होता रे? सोमवार. आणि आता काढायचं आहे कधीचं आपल्याला? तर पहा 1 एप्रिल. 1 एप्रिल 2020 ला कोणता वार असेल हे आपल्याला काढायचं आहे. मग कसं काढणार आपण? तर पहा,
इथं मात्र आपल्याला वर्ष बदललेलं नाही, फक्त महिना बदललेला आहे. फेब्रुवारीनंतर मार्च आणि एप्रिल. जास्त दूरचा आहे का? नाही. आपण कसं सोडवतो मग? तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला आपण दिलेल्या सुरुवातीच्या महिन्यापासून फेब्रुवारी, त्यानंतर मार्च आणि नंतर एप्रिल इथपर्यंतच्या महिन्यांची नावं लिहितो. त्यानंतर काय करतो? दिवस काढतो. मग हे वर्ष कोणतं आहे? 2020. लीप वर्ष आहे की नाही? नक्कीच आहे, बरोबर. मग फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असणार आहे? 29. आणि ह्या 29 दिवसामधून दिलेली तारीख वजा करा, म्हणजे 10 वजा केले तर राहिले किती? 19. पहा, दिलेली तारीख दिलेल्या महिन्यामध्ये असणाऱ्या दिवसातून वजा करायची सुरुवातीला आणि हे पहा 19 या ठिकाणी लिहिलं. आता मार्चचे किती दिवस आहेत? मार्च किती दिवसाचा महिना असतो? 31. तर 31 असलं की पहा, मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे, 31 दिवसाचा महिना असलं की बाकी शिल्लक किती राहते? 3. 30चा असला की 2, 29चा असल्यावर 1, 28चा असल्यावर काहीच नाही, म्हणजे इथं 31 दिवसाचा आहे म्हणून 3 लिहायचं. त्यानंतर एप्रिल जी तारीख दिली शेवट तीच तारीख लिहायची आणि यांची बेरीज करूयात. 9 आणि 3 12 आणि 1 13, हातचाला 1. किती दिवस झाले टोटल? 23. आता या 23 दिवसांना काय करायचं? 7ने भागायचं. पहा, 7 त्रिक 21 आणि बाकी किती राहिली? बाकी 2 राहिली आणि म्हणून 2 वाराने पुढं जायचं. किती वाराने पुढे जायचं? 2 वाराने पुढे. म्हणजे कुठल्या पुढे? दिलेल्या वाराच्या पुढं 2 वाराने. मग सोमवार दिला तर मंगळवार आणि बुधवार येणार. कोणता वार येणार? बुधवार. मग असा पर्याय आहे का? पहा, तर पर्याय क्रमांक सी हा आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक सी. यानंतर पाहूया 54 उदाहरण. एका व्यक्तीने एकंदर प्रवासाचा 1/4 भाग रेल्वेने, 3/8 भाग बसने, 5/16 भाग सायकलने व उरलेला 15 किमी प्रवास कारने केला तर प्रवासाचे एकंदर अंतर, एकंदर म्हणजे एकूण अंतर, एकंदर याचा अर्थ काय? एकूण अंतर. तर आता पहा, आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे रेल्वेने किती प्रवास केला, प्रवासाचा भाग बरं का, एकंदर प्रवासचा. एक्स मानून पण हे उदाहरण सोडवता येईल, परंतु एक्स न मानता आपण सोडूयात. पहा, आणि बसनं किती प्रवास केला आहे, प्रवासाचा भाग पहा 3/4, सायकलने 5/16 आणि उरलेला किती प्रवास आहे? 15 किलोमीटर. तो कशाने केलेला आहे? कारने. तर आपण अगोदर पाहूयात की हा जो प्रवास आहे, एकूण प्रवासाचा जो भाग दिलेला आहे, या सर्वांची बेरीज करू, म्हणजे या 3 वाहनांनी किती प्रवास केला हा आपल्याला अपूर्णांकातच मिळेल. मग पहा, 1/4 अधिक 3/8 अधिक 5/16. मग आता इथं सोडूयात आपण. यांचा छेद काय होईल? तर पहा, सर्वांचा छेद 16 होईल. सर्वांच्या पड्यात 16 आहे. मग 16 आहे म्हटल्यानंतर 4 कटून 4च्या पड्यात 4 नंबरला आहे, 8च्या पड्यामध्ये 2 नंबरला आहे, 16च्या पड्यामध्ये 1च नंबरला आहे. आता 4 आणि अंशाचा गुणाकार करायचा. 4 1 4, हे 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6 अधिक 5 1 5, म्हणजे हे पहा 6 आणि 4 10 आणि 5 15/16. हा काय आला? तर रेल्वे, बस आणि सायकलने केलेला प्रवास, या तिन्ही वाहनांनी मिळून केलेला प्रवास. मग आता उरलेला प्रवास हे जर अपूर्णांकात या 3 वाहनांनी केलेला प्रवास असेल तर उरलेला प्रवास आपल्याला अपूर्णांकामध्ये अगोदर लिहिता येईल. एक उरलेला प्रवास कसा लिहिता येईल अपूर्णांकामध्ये? 16 भागापैकी 15 भाग या 3 वाहनांनी मिळून प्रवास केलेला आहे, बरोबर. तर मग राहिला किती? 16 भागापैकी 1/16 हा भाग उरलेला आहे आणि तो कोणत्या वाहनाने केलेला आहे? कारने. आणि तो आपल्याला दिलेला आहे, म्हणजे 1 भाग म्हणून 1 भाग बरोबर काय आलं रे? 15 किलोमीटर.
आता मग आपल्याला काय करावं लागेल, किती भाग आहे एकंदर म्हणलं एकूण प्रवास. आपल्याला म्हटलं का रेल्वेने किती केला, याला 4ने गुणलं असतं रेल्वेनं. बसने किती केला आहे, सॉरी इथं आपण इथं बघा याच्यावरून लक्षात येईल, पण आपल्याला तिथं जायचंच नाही. सध्या काय विचारलं, एकंदर प्रवास हा बघा एक भाग म्हणजे 15 किलोमीटर चाला, एकंदर म्हणजे छेदस्थानी असलेली संख्या, म्हणून एकंदर प्रवास बरोबर हे आलेलं 15 गुणिले 16 यांचा गुणाकार आहे. तर पहा 16 पंचे 80, 80ला 0 हातच्याले 8, 16 एक 16 आणि 8 24, 240. मग काय येणार आहे, 240 किलोमीटर एकंदरीत प्रवास. सर्व प्रवास काय आहे 240. मग आपल्याला जर रेल्वेने किती प्रवास केला म्हणलं असतं तर या 240चा 1/4 काढला असता. बसने किती केला म्हणलं तर त्या 240चा 3/8 काढला असता, आणि सायकलने म्हटलं असतं तर काढला असता, पण आपल्याला विचारलंच नाही, एकंदर प्रवास विचारला म्हणून 240. आणि असा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पाहूया 55वा प्रश्न. काय आहे पहा, 3, 6, 9, 15, 24 डॅश डॅश या मालिकेतील पुढील पद आहे. बुद्धिमत्तेतला प्रश्न असल्यासारखा आहे आपल्याला शिष्यवृत्ती बुद्धिमत्तेमध्ये, आणि नवोदयमध्ये पण आहेच. संख्या श्रेणी आहे की नाही, आकृतीबंध संख्या श्रेणी. मग इथं लक्षात घ्या, या संख्या क्रमाने वाढत जात आहेत हे तर लक्षात येतं. मग आता सुरुवातीला कितीनं वाढत जात आहेत हे विचार केला तर इथं 3 आणि 3 6, पुन्हा आणखी 3नं वाढलं, पुन्हा मात्र 3नं नाही वाढलं, पुन्हा वेगळं आहे. म्हणजे असं नाही, म्हणजे इथं काहीतरी असा क्रम आहे. सोपा आहे, पण पहा हे 3 आणि 6 या दोघांची बेरीज अगोदर, हे 3 आणि 6 यांची बेरीज काय आली, या दोघांची बेरीज 9. 3 अधिक 6 बरोबर काय आली 9. आता त्यानंतर हे 6 आणि 9, हे पहा 6 अधिक 9 बरोबर 15. यानंतर 9 आणि 15, 9 अधिक 15 बरोबर काय आलं रे 24. आता मग काय यायला पाहिजे पुढं, तर लगेच लक्षात येईल तुमच्या की 15 आणि 24 यांची बेरीज आली पाहिजे. 15 आणि 24 यांची बेरीज काय येईल 39. मग आपल्याला बघावं लागेल पर्यायामध्ये 39 कुठं आहे, तर असं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये दिसत आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पाहूया 56 क्रमांकाचं उदाहरण. काय आहे उदाहरण पहा, सोपं उदाहरण आहे. 115% म्हणजे किती आहेत. बघा 115% दिलेले आहेत. आता आपण जर पर्यायाकडे पाहिलं तर दशांश अपूर्णांकात आहे, अपूर्णांकात आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे. आपलं काम अगोदर 115% हे अपूर्णांकात लिहिणे. टक्के हा एक प्रकारचा अपूर्णांक असतो ज्याचा छेद नेहमी 100 असतो, म्हणून आपण लिहिलं 115/100. आता याला संक्षिप्त रूप देऊयात आधी, किंवा दशांशमध्ये केलं तरी तुमच्या लक्षात येईल की बा 2 दशांश तर डावीकडे जाणार आहे, 1 दशांश चिन्ह 1 5 असा पर्याय आहे का बघूया दशांशमधला अगोदर. तर 11 दशांश चिन्ह 5 आहे, इथं चुकायचं नाही, आणि इथं मात्र 0 दशांश चिन्ह 1 1 5 आहे. पहा इथं आपलं दशांश चिन्ह कुठं आहे, आपलं आलं म्हणून काहीतरी चुकलं असेल म्हणून कुठला तरी पर्याय, सोपं उदाहरण असताना असं करायचं नाही. त्यानंतर आपण याचंच कशामध्ये रूपांतर करूया, हे बघा अपूर्णांकामध्ये केले, दशांश अपूर्णांकामध्ये तर आपलं उत्तर नाही आलेलं. आपल्याला हे 115/100 आहे, याला कितीनं भाग जातो रे 5ने, बरोबर घालूयात 5ने. वर पहा 5 दोन्ही 10, 1 उरलं 15, 5 त्रिक 15, आणि खाली 5 दोन्ही 10 आणि 0, मग 23/20 असा आहे का पूर्णांकामध्ये. आता 23ला तर याच्यापेक्षा जास्त आपण संक्षिप्त रूप देऊ शकत नाही, कारण 23 मूळ संख्या आहे. आता मात्र काय पाहावं लागेल आपल्याला, अशा प्रकारचं नाही म्हणल्यावर याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करावं लागेल. करूयात पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये. पहा 20 1 20, शिल्लक किती राहिले 3, आणि छेदस्थानी 20 म्हणजे 1.3/20 असा आहे का कुठे, तर असं मात्र आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये दिसत आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक सी.
यानंतर पाहूया पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 57. बघा हा प्रश्न मात्र कधी चुकायचा नाही अशा प्रकारचा. आपण आत्ताच शिष्यवृत्तीमध्ये पण हे प्रकरण पाहिलेलं आहे. चित्रालेख आपण म्हणतो, चित्रालेखावर प्रश्न आहे. सर्वात प्रथम अगोदर प्रमाण पाहायचं. एक फुलीबरोबर किती दिलेले आहे? 100 किलोग्रॅम. आता पहा, एका व्यापाऱ्याने 5 दिवसात किती किलो कांदे विकले ते चित्रालेख दाखवत आहे. यावरून शुक्रवार व सोमवार सरासरी विक्री शनिवार व रविवारच्या सरासरी विक्रीपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. आता सुरुवातीला आपल्याला कोणाची दिली नीट लक्षात घ्या. शुक्रवार आणि सोमवारची सरासरी विक्री, नुसती विक्री नाही, सरासरी विक्री काढायला आपल्याला अगोदर त्याची विक्री काढावी लागेल. शुक्रवार किती आहे पहा, 1 2 3, 1 स्टार म्हणजे 100, मग 3 स्टार म्हणल्यानंतर 300. किती किलोग्राम कांदे विकले? 300 किलोग्राम. त्यानंतर पहा शुक्रवार सोमवार, इथं सोमवार 2 बरोबर, म्हणजे अधिक हे 200 बरोबर. मग ह्या दोघांची बेरीज केली, काय येईल बेरीज? 500 किलोग्रॅम बरोबर. किलोग्राम बेरीज आली. पण आपल्याला विचारलं आहे ही शनिवार व रविवारच्या सरासरी विक्रीपेक्षा, म्हणजे ह्याची सरासरी विक्री पण काढूयात आपण. सरासरी काढताना काय करत असतो आपण? तुम्हाला माहीत आहे, एकूण जी विक्री आहे 500 त्याला 2ने भागावं लागेल. म्हणजे काय येणार आहे? 250 किलोग्रॅम. इथपर्यंत लक्षात आलं? काही अडचण आहे? नाही. आता त्यानंतर शनिवार व रविवार, शनिवार आणि रविवार बघूया. शनिवारी किती आहे? 1 2 3 4 5 म्हणजे 500 किलोग्रॅम. आणि रविवारी किती आहे पहा? 1 2 बरोबर, म्हणजे काय येणार आहे? नाही, रविवारी विचारलेलं आहे बघा. 1 2 3 4 5 6 म्हणजे 600 किलोग्रॅम. या दोन्हीची पण बेरीज करावी लागेल. काय येईल बेरीज? 1100 किलोग्रॅम, 1100 किलोग्रॅम. आणि त्याची पण आपल्याला सरासरी काढावी लागेल. सरासरी कशी येईल? तर एकूण किती विक्री आहे 2 दिवसांची? 1100 भागिले कितीनं भागायचं? 2नं, कारण 2 दिवसांची आहे म्हणून. मग काय आलं? 550 किलोग्रॅम. आता प्रश्न पहा, नीट लक्षात घ्या. शुक्रवार व सोमवारची सरासरी विक्री म्हणजे हे सरासरी विक्री किती आली? 250. आणि शनिवार रविवारची किती आली? 550. आता कितीने कमी अथवा जास्त आहे ही पहिली विचारलेली आहे. मग अगोदर लक्षात घ्या कमी आहे म्हणून, आणि मग वजाबाकी करा. मग आपल्याला 550 मधून 250 वजा करावं लागेल आणि म्हणून येईल 300. पण ती विचारलेली आहे पहिली म्हणून 300ने कमी, 300ने जास्त असा सुद्धा पर्याय असू शकतो. मग पाहूया 300ने कमी कुठं दिसत आहे? तर एकाच ठिकाणी, जास्त दिलेलाच नाही, परंतु असा पर्याय नेहमी दिलेला असतो. पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया 58 क्रमांकाचं उदाहरण. काय आहे उदाहरण पहा. तर 1200च्या 12% चे 12% दशमान सममूल्य आहे. म्हणजे दशमानामध्येच उत्तर काढायचं आहे. तर पहा, हे आपण सोडवताना अगोदर काय करणार? हे पहा, कंसात 1200 म्हणजे 1200 च्या म्हणजे गुणिले 12% 12/100 कंस बंद, चे म्हणजे गुणिले 12% म्हणजे 12/100. आता पहा, छेदस्थानी 1 आहे, कंसातली क्रिया करायची, गुणाकार आहे, त्यामुळे काय अडचण येणार नाही. तरी पण पहा, हे 0 हे 0, मग कंसातला गुणाकार केला, 12ने 12ला गुणलं तर 12चा वर्ग 144 गुणिले 12/100. छेदस्थानी 1 आहेच. आता काय करावं लागेल आपल्याला? तर पायांचा गुणाकार, 12 चोक 48 हातच्याले 4, 12 चोक 48 आणि 4 52 हातच्याले 5, 12 1 12 5 17 अंश छेद
100 एक 100. आता दशांश चिन्ह आपल्याला सरकावं लागणार आहे. मग ते कुठे सरकेल? डावीकडं. मग डावीकडं म्हटल्यानंतर पहा इथं आहे शेवटी ती इथं येणार म्हणजे 17.28. 17.28. मग अशा प्रकारचा पर्याय आहे का पाहूयात. तर पर्याय क्रमांक डी मध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर पाहूया 59वा प्रश्न. पहा एक वस्तू 600 रुपयाला विकली. म्हणजे 59व्या प्रश्नाचा विचार करताना वस्तूची विक्री किंमत किती दिलेली आहे आपल्याला. तर दिलेली आहे 600 रुपयेला जर विकली आणि तोटा झाला. जर ती वस्तू 1350 रुपयाला विकली तर तोट्याच्या चौपट नफा दुकानदारात झाला. तर त्या वस्तूची खरेदी किंमत. हे पहा विक्री किंमत जर 600 रुपयाला विकली तर काय होतो? तोटा होतो. आणि जर तीच वस्तू पुन्हा एकदा विक्री किंमत दिलेली आहे ती जर 1350 रुपयाला विकली तर मात्र तोट्याच्या चौपट नफा होतो. नफा होतो पण कसा? तोट्याच्या चौपट म्हणजे 4 पट. चौपट नफा होतो. आणि आपल्याला काय विचारलंय तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. मग ती वस्तू किती रुपयाला घेतली होती, खरेदी किंमत किती. चला तर काढूयात खरेदी किंमत. हे काढताना सोप्या पद्धतीनं उदाहरण असं सोडवायचं की पहा हे तोटा जेवढा होतो समजा तोटा एक होत असेल तर नफा काय होतो नंतर तोट्याच्या चौपट म्हणजे 1 गुणिले 4 म्हणजे 4 पट. बरोबर. या दोन्हीची तोटा आणि नफा यांची जी बेरीज आहे 1 आणि 4 बरोबर किती? 5. आणि हे 5 पट. याचा अर्थ काय तर या दोन्ही विक्रीच्या किमतीमधील जे फरक आहे त्याचे 5 समान भाग करावे लागतील आपल्याला. किती? 5 समान. कारण 1 भाग आणि 4 भाग. मग आता हे 5 भाग करताना अगोदर हे या दोन विक्रीमधील फरक काढूयात. दोन्ही विक्रीमधील फरक कसा काढणार? हे 1350 वजा 600. जर यांची वजाबाकी केली तर तुमच्या लक्षात येईल की 750 रुपये येणार आहे. आता मग हे 5 भाग होतात. हे तोट्याचा 1 भाग आणि नफ्याचे 4 भाग मिळून 5 भाग तयार होतात. मग आपण 1 भाग काढू अगोदर हे 750चा. हा जो फरक आहे तो फरक म्हणजेच 5 भाग आहे. मग आपण 750 1 भाग काढूयात. 1 भाग बरोबर 750ला आपण 5ने भागावं लागेल. भागल्यानंतर काय येईल तर पहा 5 1 5. त्यानंतर उरले 2. 5 5 25 आणि 0 म्हणजे 1 भाग म्हणजे किती? 150 रुपये. आणि तोटा 1 भाग आहे बघा. म्हणजे तोटा एकच भाग दिलेला आहे. म्हणून आपल्याला या व्यवहारात तोटा किती होणार आहे? 150 रुपये तोटा होत आहे. आणि म्हणून आपल्याला खरेदी किंमत काढता येईल. खरेदी किंमत काढताना तोटा झाल्यानंतर खरेदी किंमत काय असते? अधिक असते. म्हणून दिलेल्या बघा विक्री किमतीमध्ये खरेदी किंमत मिळवावी लागेल. म्हणजे 600 मध्ये आपल्याला हे 150 मिळवावे लागतील आणि येईल 750 रुपये. म्हणजेच ही त्या वस्तूची खरेदी किंमत असेल. कुठं आहे पहा 750 रुपये. तर आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये दिसत आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक बी. आणि पहा ह्या 150ची जर 4 पट केली बाळांनो 4 पट तर काय येईल? 150ची 4 पट 600 येणार आहे. किती येणार आहे? 150ची 4 पट 600 येणार आहे. बरोबर आहे की नाही? मग 600 जर याच्यामध्ये मिळवलं तर 1350 येत आहे. म्हणजे विक्री ज्यावेळी 1350ला विकली जाईल तेव्हा 4 पट नफा होणार आहे. हे पण लक्षात घ्या. पण आपलं उत्तर या प्रश्नाचं 750.
यानंतर पाहूया 60वा प्रश्न. 15 सेंटीमीटर बाजू असलेले दोन घन चौरसाकृती ठोकळे एकत्र जोडले आहेत, त्यामुळे तयार झालेल्या घनाकृतीचे घनफळ आहे. हा 60वा आणि शेवटचा प्रश्न आहे. पहा, तर 15 सेमी बाजू आहे घनाकृतीची आणि असे दोन घनाकृती ठोकळे एकत्र जोडले आहेत, त्यामुळे तयार झालेल्या घनाकृती. मला सांगा 15 सेमी बाजू असणारा हा घनाकृती ठोकळा आहे. मग आणि असे ठोकळे दोन जोडलेले आहेत असं सांगितलं. मग दोन्हीचं एकूण घनफळ विचारलेलं आहे. अगोदर एकाच घनाचे घनफळ काढू ना आपण. घनाचे घनफळ काय आहे रे सूत्र? बाजूचा घन. मग बाजू काय दिलेली आहे बाळांनो आपल्याला? 15, बरोबर. मग 15चा घन. मग काय करावं लागेल आपल्याला? 15 गुणिले 15 गुणिले 15 आहे की नाही. मग 15 गुणिले 15 किती येणार आहे? 225. त्यानंतर पुन्हा आणखी गुणिले 15 म्हणजे 15 पाची 75ला 5 हातच्याले 7, 15 दोन्ही 30 आणि 7 37, हातच्याले 3, 15 दोन्ही 30 आणि 3 33. म्हणजे हे घनाचे घनफळ ज्याची बाजू 15 सेंटीमीटर आहे, या घनाचे घनफळ काय आलं? एका घनाचं आलं बा. घनसेमी असं म्हणावं लागेल आपल्याला. घनफळ काढलंय म्हणून एकक येईल घनसेमी. पण या ठिकाणी सेमीचा घन लिहिलेले आहेत सगळे. घनसेमी म्हणजेच हेच एकक आपण असं सुद्धा लिहू शकतो, सेमीचा घन. वाचन घनसेमी. आता हे एकाच घनाचं आलं, पण आपल्याला दोन तुकडे एकत्र केलेत म्हटलं. अरे बाळांनो, दोन तुकडे एकत्र केले म्हणल्यावर दुप्पट घनफळ होणार, 3 तुकडे एकत्र केल्यामुळे तिप्पट होणार, 4 चौपट होणार. म्हणजे आपल्याला त्या दोन ठोकळ्यांचे एकूण घनफळ बा, दोन ठोकळ्या असतील इष्टिकाची ती आकार होईल तयार. पण त्याला घनाकृती म्हणतो. घनाकृती म्हणजे इष्टिकाची ती सुद्धा घनाकृतीच आहे. मग दोन घनांचे मिळून घनफळ बरोबर काय करावं लागेल आपल्याला? एकूण जे दिलेलं आहे 3375 गुणिले 2. 2 पंचे 10, चला 1 7 2 14 1 15, चला 1 3 2 6 1 7 आणि 3 2 6. घनफळ आहे म्हणून घन सेमी किंवा सेंटीमीटरचा घन. मग असा पर्याय कुठं दिसतो आहे का आपल्याला पाहूयात. तर असा पर्याय क्रमांक डी मध्ये आहे, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. बाळांनो, अशा पद्धतीनं आज आपण शब्दतरंग प्रकाशनच्या प्रश्नपत्रिकेतील आणखी 10 आणि यापूर्वी 10 असे 20 उदाहरणं सोडवलेले आहेत. काळजीपूर्वक पाहत चला, समजून घेत चला. धन्यवाद.